MPSC 2020 एक प्रश्न आहे, इंडियन पॉलिटी या विषयावरचा. तर योग्य कथने ओळखायचे आहेत, कथन किंवा कथने. त्यातलं एक कथन आहे, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19(2) मध्ये असे म्हटले आहे की भारतीय नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आता इथं भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य अधिकार 19(2) मध्ये आहे असं म्हटलं आहे, तर हे चुकीचं आहे. 19(2) नाही. तर भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा 19(1) आणि ए मध्ये, 19(1) आणि दुसरा कथन आहे, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर काही मर्यादा आहेत, जसे सार्वजनिक सुव्यवस्था किंवा नैतिकतेचे उल्लंघन करू नये. तर हे बरोबर आहे, यावर मर्यादा आहेत आणि हे आहे सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकतेचे उल्लंघन, न्यायालयाचा अवमान, सार्वजनिक सुव्यवस्था, बदनामी कोणाची किंवा राज्याची सुरक्षा धोक्यात आणायची नाही, असे वेगळे बंधन आहेत. परकीय राष्ट्राशी मित्रत्वाचा संबंध ठेवायचं, अशा प्रकारची बंधन आहे आणि हे 19(2) मध्ये आहे. मर्यादा 19(2) मध्ये आहेत. तर यामध्ये काय आहे, एक चूक आहे, 2 बरोबर आहे. तर पर्यायी उत्तर कोणतं? फक्त बी बरोबर, 2 नंबरचा ऑप्शन.